नमस्कार मित्रांनो, मी शीतल. ट्रू स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो, मी घरातील मोठी सून होते, पण सासूने माझ्या नवऱ्याला फक्त पैसे कमवणारे यंत्र बनवून ठेवलं होतं. त्याच्या कमाईवर केवळ धाकट्या मुलाची चैन चालत होती. मी अनेकदा सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कधीच ऐकलं नाही. पण एक दिवस नवऱ्याला बढती मिळाल्यावर सासूबाईंनी जे तोंड उघडलं तेव्हा त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं असं काय बोलल्या त्या आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याने काय पाऊल उचललं, पाहूया आजची ही हृदयस्पर्शी सत्यकथा. एका आईचं एका मुलावर खूप प्रेम, तर दुसऱ्या मुलाला मात्र ती फक्त पैसे कमवण्याचं साधन समजते आणि सुनेचा तर प्रत्येक पावलावर अपमान. अशा घरात नाती कशी टिकणार? ही गोष्ट आहे अशाच एका कुटुंबाची, जिथे भेदभाव आणि दिखाव्याने नाती तुटली, पण शेवटी सत्याचा विजय कसा झाला ते आता बघूया. मी किचन मध्ये होते तेव्हा समीरचा फोन वाजला. तो खूप हळू आवाजात बोलत होता. फोन ठेवला आणि तो आनंदाने म्हणाला, सायली, आईचा फोन होता. गावी शेतातल्या भाज्या खूप चांगल्या आल्यात म्हणून शनिवारी आपल्याला जेवायला बोलवलंय. बघ, आई तुझं किती कौतुक करते. मी सफरचंद कापताना म्हटलं, समीर, त्या भाज्या तर तू ऑफिसला मागवतोस ना, त्याला एवढं मोठं प्रेम का म्हणतोस? दरवेळी आईची बाजू घेणं थांबव. समीरला राग आला. तो म्हणाला, आईनं प्रेमाने बोलवलंय आणि तुला त्यातही तक्रार दिसते. आजकालच्या सुनबाईंना सासूचं प्रेम कधी समजतच नाही. मी चाकू बाजूला ठेवला आणि त्याला स्पष्ट सांगितलं, समीर, मी गावी येणार नाही. आठवडाभर ऑफिसच्या कामात माझी खूप दमछाक होते. सुट्टीच्या दिवशी मला आराम हवाय. गावी जाऊन तिथं सासूबाईंची सेवा करायला मी काही जाणार नाही. समीर रागाने ओरडला. मी त्यांना हो म्हणून सांगितलंय. तू नाही म्हणालीस तर त्यांना किती वाईट वाटेल. मी शांतपणे म्हणाले, त्यांना वाईट वाटतंय तर वाटू दे. मागच्या वेळी काव्या दिदीच्या घरी त्यांनी माझ्याशी काय वागणूक केली होती ते विसरलात का? हे ऐकून समीर गप्प झाला. आमच्या लग्नाला वर्ष झालं होतं, पण आमच्या भांडणाचं मूळ कायम सासूबाईच असायच्या. सुदैवाने आम्ही वेगळं राहत होतो. गेल्या आठवड्यात सासूबाई लेकीच्या घरी आल्या होत्या. काव्याचं सासर खूप श्रीमंत, त्यामुळे तिथे जायला आम्हाला नकोस वाटायचं, पण सासूबाईंच्या हट्टामुळे आम्हाला जावंच लागलं. आम्ही रिकाम्या हाताने जाणार नव्हतो, म्हणून आम्ही 7,000 रुपये खर्च करून महागडी फळं, सुकामेवा आणि दूध घेतलं. आम्हाला वाटलं आता तरी सासूबाई खुश होतील. काव्याच्या मोठ्या बंगल्यात आम्ही पाऊल टाकलं न टाकलं तो सासूबाई आम्हाला खेचत किचनच्या कोपऱ्यात नेलो. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्या हळू पण खणखणीत आवाजात म्हणाल्या, हे काय नाटक लावलंय? बहिणीच्या नवीन घरी येताना इतकी साधी फळं आणि सुकामेवा आणलात? जरा तरी लाज वाटू द्यायची. मी काही बोलायच्या आधीच त्यांनी पुन्हा खडे फोडले. काव्याचं सासर श्रीमंत आहे. तिचे सासरे मोठे सरकारी अधिकारी आहेत. तुम्ही अशा स्वस्त गोष्टी आणल्यात तर लोक आपल्यावर हसतील. सगळ्यांना वाटेल की तुम्ही किती कंजूस आहात. हे ऐकून माझं डोकं फिरलं. काव्याचं लग्न ठरल्यापासून सासूबाई असं वागत होत्या जणू काही त्यांना काही मोठं यश मिळालंय. रोज कोणा ना कोणासमोर मोठा जावई आणि मोठ्या बहीणबाईच्या गप्पा मारून मलाही त्रास द्यायच्या. आज त्यांचं हे दिखाऊ वागणं पाहून माझा संयम सुटला. मी त्यांच्या डोळ्यात बघून म्हटलं, आई, तुम्हाला मोठ्या लोकांसमोर मिरवायचं असेल तर स्वतःच्या पैशानं महागडे गिफ्ट आणा. आम्हा नोकरी करणाऱ्यांची जेवढी ऐपत तेवढंच आम्ही आणलंय. गिफ्टच्या किमतीपेक्षा त्यातील भावना महत्वाची असते, हे तुम्हाला कधी कळणार? माझं बोलणं ऐकून सासूबाई रागानं थरथरू लागल्या. त्यांनी माझा हात झटकला आणि म्हणाल्या, आता या घराची सून झाल्यावर स्वतःला खूप काही समजतेस का? सासूशी असं बोलण्याची तमीज नाही तुला. वातावरण बिघडतंय हे बघून समीरने मला बाजूला खेचलं. तो म्हणाला, सायली गप्प बस. आईचा तसा अर्थ नव्हता. मी हसून म्हटलं, अर्थ नव्हता? मग काय होतं? एक काम करा, हे गिफ्ट परत घेऊन जा आणि त्यांच्या आवडीची काही महागडी खीर घेऊन या, म्हणजे त्या खुश होतील. मी अशी मानहानी सहन करणारी सून नाहीये. समीर घाबरला. प्लीज सायली, नको ग असं करू. समीरने आईला समजवण्याचा प्रयत्न केला तर ती म्हणाली, वा, आता तू पण बायकोचीच बाजू घेणार? लोक बरोबर म्हणतात, बायको आली की आईची किंमत संपली, असं म्हणून त्या रागात हॉलमध्ये निघून गेल्या. त्या दिवशीच्या घटनेनंतर मी समीरला स्पष्ट सांगितलं, आजच्या नंतर अशा दिखाऊ कार्यक्रमात मला नेऊ नकोस.
समीरने त्याची चूक मान्य केली आणि वचन दिलं. पण आठवडा संपता संपता पुन्हा तेच नाटक सुरू झालं. तो म्हणाला, सायली, यावेळी खोटं नाहीये. बाबांचा 60वा वाढदिवस आहे. गावी छोटासा कार्यक्रम आहे. आपण नाही गेलो तर बाबांना खूप वाईट वाटेल. बाबांचं नाव ऐकताच मी शांत झाले. सासूबाई कशाही असल्या तरी बाबा खूप साधे आणि प्रेमळ माणूस होते. शेतातली एखादी छोटी कमाई झाली की ते आईला न कळू देता मला गुपचूप 12-12 हजार रुपये द्यायचे. माझं माहेर आणि सासर जवळच होतं, त्यामुळे मी नाही गेले तर आई बाबांना विनाकारण चिंता वाटली असती. खूप विचार करून मी होकार दिला, पण अट घातली, मी फक्त बाबांसाठी येते. सासूबाईंनी जर पुन्हा तमाशा केला आणि तुम्ही गप्प राहिलात तर मात्र मला दुसरं काही सांगू नका. समीरने शपथ खाल्ली आणि आम्ही गावी निघालो. शनिवारी सकाळी आम्ही कारने गावी पोहोचलो. बाबांसाठी केकऐवजी आरामदायक चामड्याचे बूट घेतले आणि 51 रुपयाचा एक लिफाफाही दिला, जेणेकरून त्यांना जे हवं ते घेता येईल. समीर सोबत मिळून आम्ही हा निर्णय घेतला होता. आमची कार अंगणात पोहोचली नसेल तो सासूबाई धावत बाहेर आल्या. जणू काही मागच्या वेळी काही झालंच नव्हतं अशा गोड आवाजात त्या म्हणाल्या, अरे, आलात तुम्ही? प्रवासात थकवा झाला असेल, लवकर आत चला आणि आधी पाणी प्या, बाहेर किती ऊन आहे. त्यांचा हा अचानक बदललेला सूर बघून मी लगेच ओळखलं की नक्कीच काहीतरी दाळ शिजते. समीरने मध्येच काहीतरी सांगितलं असेल म्हणूनच ते असं वागतायत. आणि झालंही तसंच. समीरला नातेवाईकांनी भेटायला आत पाठवताच त्यांचा चेहरा लगेच बदलला. कडक नजरेनं माझ्याकडे बघत त्या म्हणाल्या, काय ग, गाडी समीरच चालवून आलाय. त्याला जरा तरी आराम करू दे. बिचारा आठवडाभर ऑफिसमध्ये मरमर काम करतो आणि तू आरामात बाजूला बसली होतीस. पत्नी म्हणून एवढीही मदत नको का करायला? मी हलकीशी हसून म्हटलं, आई, तुम्ही खूपच विचित्र बोलताय. समीर जसा आठवडाभर काम करतो तशीच मी पण करते. मी काही घरी बसून नाही राहत. मग त्याला थकवा येतो आणि मला नाही, असं कसं? सासूबाई रागात म्हणाल्या, अगं, पण ती पत्नीची जबाबदारी आहे. बायकांनी गाडी चालवण्याचा सवंग नको लावून घेऊ. आता मात्र माझा पारा चढला. मी थेट त्यांना सुनावलं, आई, ही गाडी माझ्या पैशातून घेतली आहे आणि तिची कागदपत्रही माझ्याच नावावर आहेत. समीरला मी गाडी चालवायला देते, हीच खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर त्याला बसमध्ये धक्के खात गावी यावं लागलं असतं. त्यामुळे मला शहाणपणाचे सल्ले देऊ नका. मला हे अजिबात आवडत नाही. इतकं म्हणून मी रागातच बाबांना नमस्कार करायला आत निघून गेले आणि सासूबाई बाहेर रागाने पाय आपटत राहिल्या. थोड्या वेळाने समीर मला शोधत आत आला. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन होतं. तो म्हणाला, सायली, आज बाबांचा वाढदिवस आहे. तू जरा शांत राहू शकत नाहीस का? प्रत्येक वेळी आईशी का भांडतेस? मी त्याच्याकडे बघून हसले आणि म्हटलं, काय रे, आईनं पुन्हा कान भरले का तुझे? समीर अडखळत म्हणाला, नाही नाही, तसं काही नाही. आई तर तुझीच बाजू घेत होती. म्हणाली, तू तुझे आवडते पदार्थ बनवते. पण बाहेरच्या काकू बोलतायत की तू आल्यापासून आईशी मोठ्या आवाजात बोलतेस. मी त्याला उपरोधाने म्हणाले, थोडा कमी भोळा बन समीर. तेव्हा अंगणात फक्त मी आणि तुझी आईच हो. मग काकूंकडे गोष्ट गेली कुठून? तुझी आई स्वतः जाऊन सगळ्यांना सांगते म्हणून लोकांना माहिती आहे. समीरला हे ऐकून मोठा धक्का बसला. तो म्हणाला, आई असं का करेल? मी वैतागून म्हणाले, एवढी वर्ष तू तुझ्या आईसोबत राहिला आहेस, तरी तुला ती ओळखता आली नाही का? तिला कधीच हे नकोय की आपण शांतपणे एकत्र राहू. आपल्यात जेव्हा भांडण होतं तेव्हा ती मनातून खूप खुश असते. समीर काहीच बोलला नाही. तो फक्त शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मला कळलं की आता माझ्या शब्दांचा त्याच्यावर परिणाम व्हायला लागलाय. खरं तर सासूबाईंच्या या अचानक दाखवलेल्या प्रेमामागे एक मोठं कारस्थान होतं. काही महिन्यापूर्वी त्यांनी फोन करून गोड गोड गप्पा मारल्या आणि शेवटी थेट मुद्द्यावर आल्या. त्या म्हणाल्या, तुमचं पगार कार्ड माझ्याकडे ठेवा, म्हणजे मी तुमचे पैसे नीट साठवून ठेवेन. तुम्ही दोघं तरुण आहात, उगाच पैसे खर्च करता. आजच्या काळात कोण सासूच्या हातात आपला पूर्ण पगार देतं? मी त्याच वेळी स्पष्ट नकार दिला होता. सासूबाईंनी तेव्हाही खूप नाटकं केली होती, पण मी ठाम राहिले. समीर मात्र खूप भावनिक आहे. आईचं ते गोड बोलणं ऐकून तो तर जवळजवळ होच म्हणायला निघाला होता. पण मी त्याला वेळेवर अद्दल घडवली तेव्हा कुठे त्याला आपली चूक उमजली. समीर अजूनही आईच्या लाडका राहण्याच्या नादात अनेकदा फसत होता. पण आता मला सासूबाईंच्या प्रत्येक डावाची सवय झाली होती.
ही त्यांची कौटुंबिक काळजी नसून फक्त माझ्या पैशावर ताबा मिळवण्याची धडपड होती. हे आता मला लपून राहिलं नव्हतं. जेव्हा सासूबाईंचा पैशावर ताबा मिळवण्याचा प्लॅन फसला तेव्हा त्यांनी वेगळी चाल खेळली. त्या समीरला दर 2-4 दिवसांनी फोन करायच्या आणि अगदी मायेनं चौकशी करायच्या. अरे बाळा, काम करून थकतोस का? तुझ्यासाठी गावाहून ताजी अंडी पाठवू का? समीरला खरंच वाटू लागलं की आता आई बदलली आहे. लहानपणी जे प्रेम त्याला मिळालं नाही ते आता मिळतंय असं त्याला वाटू लागलं. पण मला हे सगळं फूटपाडा आणि राज्य करा हे कारस्थान वाटत होतं. आईला फक्त समीरला आपल्या मुठीत ठेवायचं होतं, जेणेकरून जर आमचं कधी काही झालं तर तो परत तिच्याकडे जावा आणि तिचं पैसे कमवायचं मशीन बनावा. मी समीरकडे बघून हसत म्हणाले, समीर, तुला नाही वाटत का हे खूपच वेगळं होतंय? जी आई कधी फोन करत नव्हती ती अचानक इतकी गोड कशी काय बोलू लागलीये? समीर काहीच बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते की त्यालाही कुठेतरी शंका येते. तो काही मूर्ख नव्हता, फक्त आईच्या प्रेमाचा भुकेला होता म्हणून तो हे सगळं दुर्लक्षित करत होता. पण आज मी त्याला आरसा दाखवला होता. तेवढ्यात किचन मधून सासूबाईंचा मोठा आवाज आला, सायली, कुठे आहेस? खाली ये आणि डायनिंग टेबल साफ कर. जेवायला वेळ झालाय. मी हॉलमध्ये डोकावून पाहिलं तर तिथे वीर आणि रिया आरामशीर सोफ्यावर बसून टीव्ही बघत होते. घरात इतकी माणसं असूनही सासूबाईंनी फक्त माझंच नाव घेतलं. मी समीरला हळूच म्हणाले, बघितलंस? मुद्दाम मलाच हाक मारली. त्यांना माहित आहे की मला असं कुणाचं हुकूम गाजवणं आवडत नाही. त्यांना फक्त मी काहीतरी बोलावं आणि सगळ्यांसमोर उद्धट सून ठरावी असं वाटतंय. समीरचा चेहरा उतरला होता. त्याला आता सगळं उमजायला लागलं होतं. मी त्याला डोळा मारून म्हणाले, आता बघ, मला काहीही करायची गरज नाही. सासूबाई स्वतः सगळं करतील. समीरनं आश्चर्याने विचारलं, तू आता काय करणार आहेस? मी हसून मोठ्या आवाजात समीरला म्हणाले, अहो माझ्या प्रिय पतिदेवा, तुम्ही खाली जाऊन टेबल साफ कराल का? माझ्या पोटात अचानक खूप दुखतंय. मला जरा वॉशरूमला जायचंय. मी हे वाक्य बोलून 10 सेकंदही झाले नसतील तोच सासूबाई एखाद्या वादळासारख्या किचन मधून बाहेर आल्या. सासूबाई धावत आल्या आणि म्हणाल्या, नको नको, तू का काम करतेस? बिचारा समीर लांबून ड्रायव्हिंग करून आलाय, किती थकला असेल. तू बस, मीच करते. माझ्या मुलांचं दुःख मला समजतं. समीरचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्याला स्वतःची लाज वाटत होती. पण सासूबाई तिथेच थांबल्या नाहीत. त्या बडबडत राहिल्या, आजकालच्या बायकांना फक्त आराम हवाय. आमच्या वेळी पती म्हणजे देव असायचा. आम्ही त्यांची सेवा करून कधी थकलो नाही. आणि आज तर पतीला नोकर समजून काम करून घेतलं जातंय. असं म्हणत त्यांनी रागारागात टेबल साफ करायला सुरुवात केली. सगळीकडे शांतता पसरली. वीर आणि रिया उठून त्यांना मदत करायला लागले, तर मी मात्र सोफ्यावर आरामात बसून फोन बघत राहिले. मला असं शांत बसलेलं बघून सासूबाईंचा जळफळाट होत होता. त्या मला टोमणे मारू लागल्या, वा, काय काळ आलाय. आम्ही म्हातारी माणसं कंबर मोडून काम करतोय आणि तरुण पोरी आरामात फोन चालवत बसल्यात. पस्त कसं यांना इतकं? सगळेजण गप्प झाले. रिया फळ कापत होती. तिचाही हात थांबला आणि ती घाबरली. मी रियाकडे बघून मोठ्याने म्हणाले, रिया वहिनी, वाटते सासूबाई तुम्हाला आज काहीतरी म्हणतायत. रिया एकदम घाबरून म्हणाली, नाही नाही, मी. तेवढ्यात सासूबाई सावध झाल्या आणि म्हणाल्या, अगं नाही नाही, मी रियाला काम म्हणून बोलू? माझी सून किती कमावते, किती कष्ट करते, तिला आराम करायचा पूर्ण हक्क आहे. मी तर तिच्यावर जीव ओवाळून टाकते. रियाने सुटकेचा निश्वास सोडला. पण मला या क्षणाची वाट होती. मी उठले, सासूबाईंच्या डोळ्यात बघून हसले आणि म्हणाले, आई, जर तुम्ही रिया वहिनीला बोलत नव्हता तर नक्की मला बोलत होता ना? घरात माझ्या आणि रिया वहिनीच्या व्यतिरिक्त दुसरं कोण तरुण आहे? जर मी तुम्हाला इतकीच खटकते तर मी आत्ताच निघून जाते. जिथे 2 घास शांततेने खाता येत नाहीत तिथे थांबून काय उपयोग? असं म्हणून मी माझी बॅग उचलली आणि दरवाजाकडे निघाले. तेवढ्यात बाबा बागेतून आत आले. त्यांनी सगळं वातावरण पाहिलं होतं. ते रागाने ओरडले, पुन्हा सुरू केलंस का तुझं नाटक? वर्षातून एकदा मुलं घरी येतात आणि तुला तमाशा केल्याशिवाय चैनच पडत नाही का? सासूबाई, घरामध्ये कितीही शेरणी असल्या तरी बाबांच्या समोर मात्र त्यांचं एकही चालत नसे. घराचा आर्थिक निर्णय बाबाच घ्यायचे आणि त्यांचा दराराच वेगळा होता. बाबांच्या एका डाटेनं सासूबाईंचा चेहरा पडला आणि त्या चुपचाप किचन मध्ये गेल्या.
वातावरण थोडं हलकं करण्यासाठी वीर लगेच पुढे आला आणि म्हणाला, पप्पा हॅपी बर्थडे. ही जॅकेट तुमच्यासाठी, रिया ही हसून म्हणाली. आणि हा कुर्ता पायजामा तुम्हाला छान दिसेल. हे बघून सासूबाईंना लगेच भरून आलं. बघितलं का, माझा धाकटा मुलगा किती समजूतदार आहे. त्याला माहितीये बाबांना थंडी वाजते. किती महागडा कुर्ता असेल ना हा. खरा मुलगा असावा तर असा. धाकट्या मुलाचं कौतुक करून त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांचा चेहरा पुन्हा कडक झाला. त्या म्हणाल्या, आणि तुम्ही दोघं फक्त जेवायला आलात का? काही आणलं नाहीये. समीरला आता राहवलं नाही. तो रागाने म्हणाला, आई हे काय चाललंय? माझ्या लग्नानंतर कोणता सण किंवा वाढदिवस असा केलाय का जेव्हा आम्ही रिकामी हाताने आलो आहोत? सासूबाईंनी तोंड वाकडं केलं पण गप्प बसल्या. मी शांतपणे माझं गिफ्ट टेबलवर ठेवलं. बाबा, हे तुमच्यासाठी चांबड्याचे बूट आहेत. थंडीत तुमचे पाय उबदार राहतील. आणि हो, 5100 रुपयांचं पाकिट. तुम्हाला हवं ते तुम्ही घ्या. बाबांनी बूट हातात घेतले आणि हसून म्हणाले, अगदी माझ्या मनातलं काम केलं तुम्ही. मला हेच घ्यायचं होतं. पण पाकिट पाहता सासूबाई पुन्हा बडबडल्या, काय हे, शहरात राहून एवढी कंजूसी? 60व्या वाढदिवसाला फक्त एवढेच पैसे? शेजारी काय म्हणतील? मग माझ्याकडे रागाने बघत त्या म्हणाल्या, मला माहितीये समीरचा पगार तूच ताब्यात ठेवतेस. माझ्या मुलाचे पैसे असे जपून खर्च करतेस. दुर्दैवी आहे माझा मुलगा. त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. सासूबाईंना वाटलं असं बोलून त्या समीरचं मन जिंकतील, पण यावेळी त्यांचा डाव उलटा पडला. समीर आता तो जुना आईचा लाडका राहिला नव्हता. बायकोचा अपमान होताना पाहून तो रागाने आईकडे वळला आणि म्हणाला, आई बस, आता खूप झालं, गप्प बसा. समीरचा आवाज ऐकून सगळे थक्क झाले. समीरने रागाच्या भरात पुढचं पाऊल टाकलं. आई, तुम्हाला वाटतं मी खूप श्रीमंत आहे. माझा पगार तर फक्त नावापुरता आहे. पगार आल्यावर सगळा EMI मध्ये जातो. माझ्या खाण्यापिण्यापासून कपड्यापर्यंतचा सगळा खर्च सायलीच उचलते. खरं सांगू तर मी माझ्या बायकोवर ओझं बनलोय, पण तिने आजपर्यंत एकदाही मला हे जाणवू दिलं नाही. समीर पुढे म्हणाला, आई तुम्ही तिची बेइज्जती करताय, पण तुम्हाला हवंय काय? तिला सोडून मी वेगळं व्हावं, मग तुम्हाला चैन पडेल का? हे ऐकून मी थक्कच झाले. समीरने हे सगळं सगळ्यांसमोर कबूल केलं होतं. खरं तर त्याचा पगार लोन भरण्यातच संपायचा आणि घरचा सगळा खर्च मीच करायचे. पण मी कधीच याचा गाजावाजा केला नव्हता, कारण मला माझ्या नवऱ्याची इज्जत राखायची होती. मला एक चांगला नवरा हवा होता, ATM नाही. पण आज समीरने स्वतःहून माझ्यासाठी हे धाडस केलं होतं. सासूबाईंचा चेहरा पडला होता. त्या चिडून म्हणाल्या, वा, इतके मोठे झालात आणि आता बायकोच्या कमाईवर जगताय आणि वर माझ्यावरच ओरडताय. लाज नाही वाटत तुम्हाला? त्यांच्या नजरेत समीरची काहीच किंमत उरली नव्हती. हे बघून माझं मन दुखवलं. मी काही बोलायला जाणार इतक्यात समीर हसून म्हणाला, आई मी निकम्मा आहे. हे तर तुम्ही लहानपणापासूनच सांगताय. मला तुम्ही कधी योग्य समजलात नाही. मग आज इतकं नवल वाटून घेण्यासारखं काय झालंय? समीरचं ही शांत पण खणखणीत उत्तर ऐकून सासूबाई एकदम गप्प झाल्या. जेव्हा काही सुचेना तेव्हा त्यांनी त्यांचा जुना ड्रामा सुरू केला. त्या जमिनीवर बसल्या आणि छाती बडवत रडू लागल्या. हे देवा, हे दिवस पाहण्यासाठी मी 9 महिने याला पोटात धरलं होतं का? लाडाने वाढवलं, शिकवलं आणि आज हा माझ्याच मुलाला माझ्या विरोधात भडकवतोय. सगळी चूक त्या सुनेचीच आहे. सासूबाईंचा आरडाओरडा सुरू झाला होता, पण डोळ्यात एक थेंबही नव्हता. ते फक्त एक नाटक होतं हे स्पष्ट दिसत होतं. बाबांनी टेबलावर हात मारला आणि कडक आवाजात म्हणाले, रडायचं असेल तर जाऊन कोपऱ्यात रड. माझ्या डोक्याला त्रास नको देऊ. सासूबाई पुन्हा रडण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण तेवढ्यात धाकटा मुलगा वीर पुढे आला आणि त्याने आईला उठवत हळूच सांगितलं, आई, रिया हे सगळं बघते. तुला असा तमाशा पाहून ती आपल्या कुटुंबाला कमी लेखेल. लोक आपल्यावर हसतील. हे ऐकताच सासूबाई क्षणार्धात शांत झाल्या. त्यांना माझ्या किंवा समीरच्या इज्जतीची पडली नव्हती, पण अफसरच्या सुनेपुढे आपली प्रतिमा खराब व्हायला नको इतकीच काय ती त्यांना काळजी होती. थोड्या वेळाने जेवणाची वेळ झाली. मी आणि बाबा बाहेर नळापाशी होतो. बाबांनी ते पैशाचं पाकिट माझ्या हातावर ठेवलं. मी हात मागे घेत म्हणाले, बाबा हे काय करताय? हे तुमच्यासाठी छोटस गिफ्ट आहे. हे परत घेऊन मला दुखवू नका. बाबांनी लांब श्वास घेतला आणि म्हणाले, बेटा मी आता म्हातारा झालोय. मला पैशांची काय गरज? तुम्ही तरुण आहात. तुमच्यावर घराचं मोठं कर्ज आहे. हे पैसे तुम्हीच ठेवा.
थोडा वेळ थांबून ते हळूच म्हणाले, मला माहितीये समीरवर नेहमीच अन्याय झालाय. तो खूप भोळा आहे. पण तू त्याला बायको म्हणून मिळाली हे त्याच्या नशिबातलं सर्वात मोठं सुख आहे. त्याला कधीच एकटं सोडू नकोस. हे ऐकून माझे डोळे भरून आले. मी त्यांचे सुरकुतलेले हात हातात घेतले आणि म्हणाले, बाबा काही काळजी करू नका. समीर माझ्यावर खूप प्रेम करतो. तेच माझ्यासाठी खूप आहे. पैसे मी कमवून घेईल. तुम्ही हे स्वतःसाठी ठेवा. बाबांनी प्रेमाने माझ्या हातावर थाप मारली. मी किचनच्या दिशेने वळले तर पाहते तर काय, समीर खांबाच्या मागे उभा होता. त्याचे डोळे ओले झाले होते. त्याने आमचं सगळं बोलणं ऐकलं होतं. मी वातावरण हलकं करायला म्हणाले, बाबा पैसे परत करत होते पण मी नाही घेतले. आता तुम्हीच त्यांना सांगा. समीर माझ्याकडे बघून हळूच म्हणाला, सायली मला माफ कर. मी हसले. अरे आता इतका भाऊ का होतोयस? समीरचा आवाज भरून आला होता. मी किती मूर्ख होतो. लहानपणापासून आईच्या एका कौतुकासाठी तडफडत होतो. ती जेवढं दुर्लक्ष करायची तेवढा मी तिला खुश करण्याचा प्रयत्न करायचो. जेव्हा तिने अचानक प्रेम दाखवायला सुरुवात केली तेव्हा मला वाटलं आता तिला माझी किंमत कळलीये. पण त्याच नादात मी तुला किती दुःख दिलं. समीर पुढे म्हणाला, आता मला कळलंय. ती मला नाही तर माझ्या पैशाला आणि प्रतिष्ठेला महत्व देते. तू माझ्या पाठीशी आहेस हेच खूप झालं. मी त्याला जवळ घेत म्हटलं, असू दे, आता तू उमजली हेच महत्वाचं. जेवणाच्या टेबलावर सासूबाईंनी पुन्हा एकदा ड्रामेबाजी सुरू केली. त्या मुद्दाम रियाच्या बाजूला बसल्या आणि तिला प्रेमानं वाढू लागल्या. मला पूर्णपणे इग्नोर केलं. त्यांना वाटत होतं की यामुळे मला दुःख होईल, पण मला त्यांचे हे वागणं बघून हसूच येत होतं. त्यांनी पनीरच्या वाटीतलं पनीर सगळ्यांना वाढलं आणि खीर रियाच्या समोर ठेवत म्हणाल्या, रिया बेटा तू खा. स्वतःच्या आरोग्याचं ध्यान ठेव. माझी प्लेट मात्र रिकामी होती. सगळ्यांसमोर माझं खच्चीकरण करण्याचा त्यांचा तो केविलवाना प्रयत्न सुरू होता. जेवताना मी जसा चमचा उचलला तसं समीरनं आपल्या प्लेट मधली केशर खिरीची वाटी माझ्याकडे सरकवली आणि म्हणाला, सायली तू खा. तुला ही खीर खूप आवडते आणि आज तू खूप थकली आहेस. मी हसून थँक्यू म्हटलं, पण हे बघून सासूबाईंचा चेहरा पडला. त्या काही बोलण्यात इतक्यात बाबा मध्येच म्हणाले, सायली तू आज खूप बारीक दिसतेस. कामाचा ताण असला तरी स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष दे. मला गोड जास्त चालत नाही. ही खीर तूच खा. इतकंच नाही तर रियानेही तिची खीर माझ्याकडे वाढली. सासूबाईंच्या डोळ्या देखत सगळ्यांनी माझं असं लाड करणं त्यांना अजिबात पचलं नव्हतं. त्या बाजूला बसून रागाने जळत होत्या, पण त्यांना काहीच बोलता येत नव्हतं. परत त्यांना सासूबाईने तांदूळ आणि भाज्यांची पोती धाकट्या मुलाच्या गाडीत भरली, पण आम्हाला मात्र धने साधे द्यायलाही त्या विसरल्या. निघताना समीरला त्यांनी पुन्हा टोमणा मारला, अरे ही तुझी साध्या पगाराची नोकरी सोड. वीरला सांगून चांगली नोकरी बघ. दुसऱ्याच्या कमाईवर जगणं शोभत नाही. समीर काही बोलणार त्याआधीच मी शांतपणे म्हटलं, आई तुम्ही आमच्या घराची काळजी नका करू. समीर भविष्यासाठी काही प्लॅन्स आहेत. तो कोणावर अवलंबून राहणारा माणूस नाही. बाकी लोक काय म्हणतील याची आम्हाला काळजी नाही. इतकं म्हणून आम्ही तिथून गाडी काढली. त्या रात्री समीर बाल्कनीत शांत बसला होता. काही दिवसांनी त्याने मला विचारलं, सायली मी जपानच्या एका प्रोजेक्टवर 1 वर्षासाठी जाऊ का? तिथे खूप मेहनत आहे, पण प्रमोशन आणि पगारही वाढेल. मी नवल करत म्हटले, पण तिथे खूप कष्ट आहेत आणि आपल्याला काही उणीव थोडीच आहे. समीरने माझ्या डोळ्यात पाहून सांगितलं, सायली मला लोकांचे टोमणे आता सहन होत नाहीत. तुला माझ्यामुळे नेहमी खाली बघायला लागतं हे मला पटत नाही. मला मॅनेजर व्हायचे, भरपूर पैसे कमवायचे आहेत, जेणेकरून तुला माझ्यावर अभिमान वाटेल. त्याच्या बोलण्यातला तो निश्चय बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी आईच्या शब्दांनी त्याच्या स्वाभिमानाला किती खोल जखम केली होती ते मला आता स्पष्ट दिसत होतं. त्याने माझा हात धरून विचारलं, प्लीज सायली मला जाऊ देशील? मी त्याच्या डोळ्यात बघून म्हटलं, समीर मला तुमच्यावर कधीच लाज वाटली नाही. उलट तुमचा अभिमानच वाटतो. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. मी तुमच्या सोबत आहे. समीरनं माझ्या डोळ्यात पाहून सांगितलं, मी जपानला जातोय कारण मला सिद्ध करायचंय की मी स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवू शकतो. त्याचा हा निश्चय पाहून मला कळलं की आता त्याला रोखणं अशक्य आहे. मी त्याला साथ द्यायचा निर्णय घेतला. समीर जपानला जाणार ही बातमी सासूबाईंना कळली आणि त्या थेट आमच्या घरी येऊन धडकल्या. ओरडत म्हणाल्या, अनन्या तूच माझ्या मुलाला परदेशात पाठवतेस ना? त्याला इथे काय कमी होतं? तू खूप दगड हृदयी आहेस.
पण समीरनं धाडसाने सांगितलं, आई हा माझा स्वतःचा निर्णय आहे. मी पैसे कमवायला जातोय, जेणेकरून कोणी मला बायकोवर जगणारा म्हणू शकणार नाही. हे ऐकून सासूबाई एकदम शांत झाल्या. त्यांनी समीरला बाजूला नेऊन गोड आवाजात नाटक केलं, अरे मी तर तुला मोटिवेट करण्यासाठी तसं म्हटलं होतं. पण बघ, तू परदेशात जाणार आहेस तर पैसे जपून वापर. तुझी बायको तरुण आहे, ती पैसे घेऊन पळून गेली तर? तुझा पगार आता माझ्याकडेच ठेव, मी सांभाळेन. मी किचन मध्ये उभी राहून हे सगळं ऐकत होते आणि मला हसूच आलं. त्यांचं ते जुनं सून पैसे घेऊन पळून जाईल हे गाणं पुन्हा सुरू झालं होतं. पण यावेळी समीरने त्यांचा हात झटकला आणि स्पष्ट सांगितलं, माझे पैसे माझ्या बायकोकडेच राहतील. यावर पुन्हा चकार शब्द काढू नको. समीर जपानला गेला. तो रोज व्हिडिओ कॉल करायचा, कधी तिथल्या बर्फाचे फोटो पाठवायचा. त्या 6 महिन्यात सासूबाईंनी मला त्रास दिला नाही, कारण त्या त्यांच्या श्रीमंत व्याहींच्या सोबतीत बिझी होत्या. पण अचानक एका मोठ्या दुःखद घटनेमुळे आम्हाला गावी जावं लागलं. तिथे गेल्यावर पाहते तर काय, वीर आणि रिया वेगवेगळ्या गाड्यांतून आले होते. वीर रागात होता आणि रिया रडत होती. सासूबाईंनी मला बघताच पुन्हा नेहमीच्या थाटात ओरडायला सुरुवात केली, महाराणी आल्या, सगळ्यांना काम करताना बघूनही तुला आता यायची बुद्धी झाली का? जा किचन मध्ये जाऊन काम कर. मी शांतपणे म्हणाले, आई मी सरकारी नोकरी करते, जशी सुट्टी मिळाली तशी लगेच आले. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, तुमच्यासारखी सुगरण या घरात दुसरं कोणीच नाही. मग मी कशाला तुमच्या कामात अडथळा आणू? सासूबाई गप्प झाल्या. तेवढ्यात मावशी सासूबाईंनी मला बाजारात नेण्याचं निमित्त काढून बाहेर नेलं. बाजारात जाताना मावशी हसून म्हणाल्या, माझ्या बहिणीचं वागणं दिवसेंदिवस विचित्र होतंय. मी त्यांना रियाबद्दल विचारलं, मावशी आई रियावर इतकी का चिडलेली आहे? मावशीने सगळं सत्य उघड केलं. अगं रियाचे वडील 2 महिन्यापूर्वी रिटायर झाले आहेत आणि त्यांच्यावर काही चौकशी सुरू आहे. आता त्यांच्याकडे पूर्वीसारखं पद किंवा पावर उरली नाहीये. त्यामुळे सासूबाईंना आता रियाच्या घरातील श्रीमंतीचा काहीच फायदा मिळेनासा झालाय. हे ऐकून मला खूप धक्का बसला. मावशी हळूच म्हणाल्या, तुझी सासू म्हणजे गिरगिटा होऊन वेगाने रंग बदलणारी बाई आहे. रियाचे वडील सत्तेत होते तेव्हा ही तिचं तोंड भरून कौतुक करायची, पण आता त्यांची सत्ता गेली तर तिचं खरं रूप समोर आलंय. आता ही बिचाऱ्या रियाला एखाद्या मोलकरणीसारखी राबून घेते आणि प्रत्येक गोष्टीवर तिचा अपमान करते. हे ऐकून मला सासूबाईंबद्दल चीड आली. किती मतलबी बाई आहे ही. आम्ही घरी परतलो तेव्हा रिया अंगणात तुटलेल्या भांड्यांचे तुकडे वेचत होती आणि रडत होती. सासूबाई तिच्यावर ओरडत होत्या, अगं अपशकुनी, तुझ्या हातून एक काम नीट होत नाही का? घरात बसून खाण्याची सवय लागली आहे ना तुला, सगळं मातीमोल करून ठेवलंस. आजूबाजूला खूप लोक उभे होते, पण कुणीच काही बोलत नव्हतं. माझ्याकडून राहवलं नाही. मी पुढे झाले आणि सासूबाईंचा हात धरून म्हणाले, सासूबाई आता बस करा. एक भांडच तर फुटलंय ना, दुसरं येईल. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी सगळ्यांसमोर असा तमाशा करण्याची काय गरज आहे? किमान बाबांची तरी लाज राखा. सगळ्यांसमोर आपल्या सुनेकडून असं उत्तर ऐकल्यावर सासूबाईंचा चेहरा रागाने आणि लाजेनं लाल झाला. मी रियाला हाताला धरून बागेत नेलं. ती अजूनही रडतच होती. तिने हळूच विचारलं, दीदी तुम्हाला आमच्या घरची परिस्थिती माहिती नाही का? माझ्यावर उपकार करून तुम्हाला काय मिळणार? सासूबाई आता तुमच्यावर आणखी चिडतील. मी हसून तिला टिश्यू पेपर दिला आणि म्हणाले, मला सगळं माहित आहे. मावशीनं मला सगळं सांगितलंय. तुला काय वाटतं, मी सासूबाईंसारखी मतलबी आहे का? रियाचं लग्न झालं होतं तेव्हा मी तिची कधीही खुशामत केली नव्हती आणि आता तिची वेळ वाईट आहे म्हणून मी तिला वाऱ्यावर सोडणार नाही. माझं बोलणं ऐकून रियाला हुंदके फुटले. ती म्हणाली, दीदी तुमचे खूप खूप आभार. वाईट वेळ येते तेव्हाच कळतं की आपलं कोण आणि परक कोण. मी तिचे डोळे पुसत तिला समजावलं, आता रडणं बंद कर आणि स्वतःच्या पायावर उभी राहायला शिक. तुझे वडील निवृत्त झाले म्हणजे आयुष्य संपलं नाही. तू स्वावलंबी होणं गरजेचं आहे. मी तिला समजावलं, तुझ्याकडे हात पाय आणि बुद्धी आहे, मग स्वतःला इतकं कमजोर का समजतेस? कोणालाही तुझ्यावर हुकूम चालवू देऊ नकोस. माझ्या बोलण्याचा रियावर परिणाम झाला आणि तिच्या डोळ्यात एक नवी चमक आली. तिने ठरवलं की आता या सासूबाईंच्या जाचातून आणि मतलबी सासरच्या नात्यातून बाहेर पडायचं. पुढे 6 महिन्यातच तिने घटस्फोटासाठी अर्ज केला.
सासूबाई बाहेरून दुःखाचं नाटक करत होत्या, पण मनातून त्या खूप आनंदी होत्या. त्या सगळ्यांना सांगत फिरत होत्या की माझ्या मुलाला त्या गरिबीत बुडालेल्या घराच्या कचाट्यातून सुटका मिळावी. त्यांना खात्री होती की आता त्यांचा लाडका मुलगा वीर पुन्हा एकदा श्रीमंत घरातल्या मुलीशी लग्न करेल. पण मी रियाशी फोनवर बोलले तेव्हा तिचा आवाज खंबीर होता. तिला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली होती आणि ती आनंदी होती. दुसरीकडे वीरचं मात्र काहीच झालं नाही. लहानपणापासून मिळालेल्या अतिलाडाने तो इतका आळशी झाला होता की त्याला कोणतीही मुलगी पसंत करत नव्हती. सासूबाई फेसबुकवर पोस्ट टाकायच्या, आजकालच्या मुली किती मतलबी आहेत, माझ्या सुपुत्राला समजून घेणारी कोणीच नाही. हे वाचून मला हसू यायचं, पण माझं लक्ष फक्त समीरच्या परतीकडे होतं. ठरल्या वेळेच्या 1 महिना आधी समीर परतला. जपानचा प्रोजेक्ट पूर्ण यशस्वी झाला होता. त्याला भरपूर बोनस मिळाला होता आणि तो आता मॅनेजर झाला होता. तो घरी आला तेव्हा तो थोडा सडपातळ आणि काळा झाला होता, पण त्याच्या डोळ्यातला आत्मविश्वास काही वेगळाच होता. त्याने खिशातून एक छोटी डबी काढली आणि माझ्या बोटात हिऱ्याची अंगठी घातली. तो हळूच म्हणाला, सायली, माझ्या कठीण काळात तू माझ्यावर जो विश्वास ठेवलास त्याबद्दल हे छोटेसे आभार. आता मी तुला कोणत्याही गोष्टीची उणीव भासू देणार नाही. आमची ही सुखद भेट सासूबाईंना मात्र पचली नाही. समीर परतल्याची आणि त्याच्याकडे आता भरपूर पैसा असल्याचं कळताच त्या पुन्हा आमच्या घरी येऊन धडकल्या. घरात पाऊल ठेवताच त्याने रडायला सुरुवात केली. हाय रे देवा, माझा मुलगा किती खंगूर केलाय. परदेशात याला किती हाल सहन करावे लागले असतील. सासूबाईंचा रडण्याचा आवाज घरभर घुमत होता, पण समीरने स्वतःला त्यांच्या पकडीतून हळूच सोडवून घेतलं. तो शांत आवाजात म्हणाला, आई, तुम्ही मला रोज जे मेसेज केलेत ते मी वाचलेत, त्यामुळे मी आधी स्पष्ट करतो, माझ्याकडे वीरला मदत करण्यासाठी कोणताही पैसा नाही. तो आता लहान मूल नाही. स्वतःच्या कष्टाची जबाबदारी त्याने स्वतः घेतली पाहिजे. मला तेव्हा समजलं की वीरचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे आणि आता सासूबाई समीरच्या कमाईवर डोळा ठेवून आहेत. सासूबाईंचा चेहरा बदलला. त्या थोड्या आक्रमक स्वरात म्हणाल्या, अरे, तू तिथे मॅनेजर झाला आहेस, खूप बोनस मिळालाय तुला. तुझा भाऊ संकटात आहे, त्याची बायको त्याला सोडून गेली, व्यवसाय बुडाला. आता भाऊ म्हणून त्याला सावरणं तुझं कर्तव्य नाही का? समीरने शांतपणे उत्तर दिलं. त्याने घटस्फोट घेतला. तो त्याचा निर्णय होता. आता त्याचा व्यवसाय चालत नसेल तर त्याने अधिक मेहनत करायला हवी. आई, तुम्हाला आठवतंय, तुम्हीच मला निकम्मा आणि नालायक म्हणायच्या. आज मी जे काही मिळवलं ते माझ्या कष्टाने मिळवलंय. मी तुमच्याकडून किंवा वीरकडून कधीही 1 रुपयाची मदत घेतली नव्हती. सासूबाई गप्प झाल्या. समीरने टेबलावरचा पाण्याचा ग्लास खाली ठेवला आणि विचारलं, आई, एक महत्वाची गोष्ट विचारायची आहे. गेल्या वर्षी मी जमीन खरेदी करण्यासाठी जे 15 लाख रुपये पाठवले होते त्या जमिनीचे कागदपत्र कुठे आहेत? हे ऐकताच सासूबाईंच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडाला. त्या अडखळत म्हणाल्या, ती कागदपत्र गावी आहेत. तू अचानक का विचारतोयस? समीरनं थेट त्याच्या डोळ्यात बघून विचारलं, कारण मला आता ती कागदपत्र परत हवी आहेत. ती माझ्या कष्टाची कमाई होती, जी मी आपल्या म्हातारपणासाठी जमिनीच्या रूपात साठवली होती. सासूबाई सावरण्याचा प्रयत्न करत होत्या, पण समीरचा संयम आता सुटला होता. त्याने टेबलावर जोरात हात मारला आणि विचारलं, आई, खरं सांगा, तुम्ही ती जमीन वीरच्या नावावर तर केली नाही ना? शेवटी दबावापुढे सासूबाईंनी हार मानली आणि मोठ्याने ओरडत म्हणाल्या, हो, केली आहे. तर काय झालं? सख्खा भाऊ संकटात असताना मदत नाही करणार तर कोण करणार? तुझ्याकडे पैसा आहे, वीर कर्जबाजारी आहे. त्याला बँकेकडून कर्ज मिळावं म्हणून मी ती जमीन त्याच्या नावावर केली. मी काय चुकीचं केलं? त्याचं हे बोलणं ऐकून मला भोवळ आल्यासारखं झालं. सासूबाईंना माझ्या पतीच्या 15 लाख रुपयांच्या कष्टाबद्दल अजिबात हळहळ वाटत नव्हती. एका मुलाच्या कष्टाचे पैसे दुसऱ्या मुलाच्या चुकीच्या निर्णयावर उडवून त्यांना त्यात काहीच गैर वाटत नव्हतं. समीरचा चेहरा पांढरा पडला होता. त्याने आईकडे बघत विचारलं, तुम्ही काय म्हणालात? ती जमीन वीरच्या नावावर केली, मग पैसे कुठे गेले? त्याने व्यवसायात लावले की जुगारात उडवले? सासूबाईंनी मान खाली घालून हळूच म्हणाले, त्याने सांगितलं होतं की ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये पैसे लावले, पण सगळं बुडालं. आता बँकेचे लोक रोज घरी येतात. हे ऐकून समीर हसायला लागला, पण त्याच्या हसण्यात प्रचंड वेदना होती. त्याने दरवाजाकडे बोट दाखवत म्हटलं, आई, तुम्ही वीरवर इतकं प्रेम करता की तुम्ही माझा विश्वासच विकून टाकलात. तुमच्या नजरेत मी मुलगा नव्हतोच,
फक्त वीरसाठी पैसे कमवायचं एक यंत्र होतं. 15 लाख गेल्याचं दुःख नक्कीच आहे, पण त्यापेक्षा जास्त दुःख याचं आहे की आज मी माझी आई कायमची गमावली आहे. समजा हे पैसे तुमच्या दुधाचं कर्ज म्हणून मी फेडले. आता आपला हिशोब चुकता झाला. समीरच्या हातातली अंगठी बघून सासूबाई उपरोधाने म्हणाल्या, वा, बायकोला हिऱ्याची अंगठी द्यायला पैसे आहेत, पण भावाला मदत करायला नाही. कसा नालायक मुलगा जन्माला घातलाय मी. समीर शांतपणे म्हणाला, आई, बरं झालं तुम्हाला हे लवकर समजलं. माझ्या कष्टाच्या पैशावर फक्त माझ्या पत्नीचा आणि माझ्या मुलांचा हक्क आहे. वीरची जबाबदारी माझी नाही. सासूबाई रागाने म्हणाल्या, मी तुला कोर्टात खेचणार. आई वडिलांचा सांभाळ न केल्याबद्दल केस करेल. समीर हसून म्हणाला, नक्की करा. कोर्ट जेवढी रक्कम ठरवेल ती मी दर महिन्याला पाठवेल. पण तुम्हाला वाटत असेल की मी पुन्हा एकदा वीरसाठी पैशाचं मशीन बनून राहील तर हा तुमचा गैरसमज आहे. सासूबाईंना धक्काच बसला. त्यांना आता कळलं होतं की सोन्याची खाण असलेला त्यांचा मुलगा आता कायमचा हातचा गेलाय. नंतर मावशीकडून कळलं की गावात नक्की काय घडलं होतं. वीरला चांगली नोकरी तर मिळाली नाहीच, पण लवकर श्रीमंत होण्याच्या नादात तो ऑनलाईन सट्टेबाजीच्या आहारी गेला आणि आई वडिलांच्या म्हाताऱ्यापणासाठी ठेवलेले सगळे पैसे त्याने हरले. शेवटी कर्ज देणारे घरी येऊ लागल्यावर तो पळून गेला. वडिलांना इतका मोठा धक्का बसला की त्यांनी उरलेली छोटी शेती विकली आणि एका वृद्धाश्रमात जाऊन राहू लागले, जिथे त्यांना थोडी तरी शांततेनं जगता येईल. खरंच जसं पेरलं तसंच उगवतं. एका रात्री 2च्या सुमारास समीरचा फोन वाजला. तो गावाकडच्या एका शेजाऱ्याचा फोन होता. शेजाऱ्याने अत्यंत घाबरलेल्या आवाजात सांगितलं, समीर बेटा, जरा लवकर ये. तुझ्या आईला बाथरूम मध्ये पॅरालिसिसचा झटका आलाय. आम्ही त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत. हे ऐकताच आम्ही दोघं त्या क्षणी गावासाठी निघालो. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना ब्रेन हॅमरेज झाला आहे. सुदैवाने जीव तर वाचला, पण त्यांच्या शरीराचा डावा भाग पूर्णपणे निकामी झाला होता आणि त्यांचा आवाजही गेला होता. या संपूर्ण कठीण काळात वीरचा कुठेच आतापता नव्हता. समीरने एक क्षणही न गमावता उपचारासाठी 50 लाख रुपये जमा केले. आईसाठी हॉस्पिटलमधील सगळ्यात महागडी आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त अशी VIP रूम घेतली आणि त्यांच्या देखभालीसाठी 24 तास 2 नर्स तैनात केल्या. हॉस्पिटलमध्ये जो कोणी हे पाहायचा तो एकच म्हणायचा, मुलगा असावा तर असा. पण त्या आलिशान खोलीत किती कमालीचा दुरावा आणि थंडपणा होता हे फक्त आम्हा दोघांनाच माहीत होतं. जेव्हा सासूबाईंना शुद्ध आली तेव्हा त्यांनी आम्हाला पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी इशाऱ्याने समीरला आपल्या जवळ बोलावलं. त्यांच्या नजरेत एक आशेचा किरण स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात नर्स त्यांच्यासाठी खिचडी घेऊन आली, पण त्यांनी ती खाण्यास नकार दिला. समीरने त्यांना स्वतःच्या हाताने भरावं अशी त्यांची इच्छा होती. समीर हळूहळू त्यांच्या खाटेजवळ गेला आणि खुर्ची ओढून बसला. सासूबाईंच्या डोळ्यात आशेची चमक आली. समीर शांतपणे म्हणाला, आई, जेवून घ्या तरच लवकर बऱ्या व्हाल. या नर्स खूप अनुभवी आहेत. मी खास तुमच्या काळजीसाठी त्यांना ठेवलंय. सासूबाई अडखळल्या आणि तुटलेल्या आवाजात कशाबशा म्हणाल्या, बाळा, माझ्यापाशी राहा. मला खूप भीती वाटते. वीर कुठे आहे? आपल्या लहान आणि लाडक्या मुलाचं नाव त्यांच्या तोंडून ऐकून समीरच्या ओठावर एक उपरोधी हसू आलं. तो म्हणाला, वीर तर तुमची जमीन विकून स्वतःचं कर्ज फेडण्यात मग्न आहे आई. इथे फक्त मीच आहे. हे ऐकून सासूबाई ढसढसा रडू लागल्या. त्यांनी समीरचा हात इतका घट्ट पकडला जणू एखादा बुडणारा माणूस शेवटचा आशेचा किरण म्हणून गवताच्या काळीचा आसरा घेतो. त्या म्हणाल्या, बाळा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला सोडून जाऊ नकोस रे. समीरनं अत्यंत शांतपणे आपला हात त्याच्या पकडीतून सोडवून घेतला आणि म्हणाला, आई, हॉस्पिटलचं बिल, सगळ्यात चांगली औषधं, सगळ्यात महागडी रूम, मी सगळं काही करे. कारण एक मुलगा म्हणून हे माझं कर्तव्य आहे. मग एक क्षण थांबून तो पुढे म्हणाला, पण जिथपर्यंत प्रेमाचा संबंध आहे, तुम्हाला आठवतंय लहानपणी जेव्हा मी आजारी पडायचो तेव्हा तुम्ही मला घरात तसंच आजारी सोडून वीरसाठी नवीन कपडे खरेदी करायला बाजारात जायच्या. चांगलं जेवणही नेहमी त्यालाच मिळायचं. तुम्ही तुमच्या आयुष्यातलं सगळं प्रेम आणि सगळा वेळ फक्त त्याच्यावरच उधळलात. तुमच्या हृदयात माझ्यासाठी कधी जागाच नव्हती. म्हणून आता तुम्ही आराम करा आणि तुमच्या त्याच लाडक्या मुलाची वाट पहा. तोच येईल आणि तुमची सेवा करेल. माझ्या मनात तुमच्याबद्दल जे काही प्रेम होतं ते त्याच दिवशी कायमचं संपलं, ज्या दिवशी तुम्ही माझी कष्टाची जमीन विकली होती. इतकं बोलून समीरने नर्सकडे पाहत म्हटलं,
पैशांची काहीही गरज लागली तर मला थेट फोन करा. मला आता कामावर जावं लागेल, जेणेकरून मी हे सगळं बिल भरू शकेन. त्यानंतर त्याने माझा हात पकडला आणि आम्ही दोघं खोली बाहेर पडलो. पाठीमागून सासूबाईंचा तो रडण्याचा आणि तुटलेला आवाज सतत येत होता. पण समीर एकदाही मागे वळून बघायला थांबला नाही. हॉस्पिटलच्या कॉरिडॉर मधून जाताना मी पाहिलं, समीरचे खांदे भीतीनं आणि दुःखानं थरथरत होते. तो आतून रडत होता. मी त्याचा हात अधिक घट्ट पकडला. तो मनातून किती पूर्णपणे तुटला आहे हे मला समजत होतं. त्या आलिशान खोलीत, महागड्या मशीनच्या गराड्यात माझी सासू आता पूर्णपणे एकटी पडली होती आणि स्वतःच्या नशिबावर आणि एकटेपणावर रडत होती. आपल्याच मुलांमध्ये आयुष्यभर केलेल्या भेदभावाची सगळ्यात मोठी किंमत अखेर त्यांना स्वतःच्या आरोग्याने आणि एकाकीपणाने चुकवावी लागली होती. त्या रात्री जेव्हा माझी झोपमोड झाली तेव्हा मी पाहिलं की समीर बेडवर नव्हता. तो बाल्कनीमध्ये एकटाच अंधारात बसून शून्यात नजर लावून विचार करत होता. बाल्कनीमध्ये अंधारात समीर खाली वाकून बसला होता. हातात एक जळती सिगारेट होती. मी दरवाजात उभे राहून त्याला पाहत होते आणि माझं मन भरून आलं. सासूबाईंच्या विरोधातील ही लढाई मी जिंकले होते. त्यांचा खोटेपणा जगासमोर आला होता आणि आम्ही आमची संपत्ती वाचवली होती. पण समीरची ती अवस्था पाहून मला जाणवलं की जरी मी ही लढाई जिंकले असले तरी माझ्या पतीचं हसू मात्र कुठेतरी हरवलं होतं. शेवटी ती त्याची आई होती. तिने कितीही चुकीचं वागलं तरी त्याच्या रक्तात तीच होती. एका माणसाला आई आणि पत्नी या दोघांपैकी एकाला निवडायला लावणं हा आयुष्यातला सर्वात मोठा अन्याय असतो. समीर शांतपणे माझ्या सोबत राहिला, आईच्या समोर खंबीर राहिला, पण आतून तो किती तुटला होता हे मला ठाऊक होतं. जर मी माझ्या या विजयावर खुश राहिले असते तर आमचं हे छोटं घर कधीच खरं सुखी राहिलं नसतं. मला त्याला दगडाच्या काळजाचा माणूस बनवायचं नव्हतं. हे ठरवून मी एक शाल घेतली आणि बाल्कनीत जाऊन त्याच्या खांद्यावर टाकली. तो दचकला. अगं, तू कधी उठलीस? आज चल, थंडी लागेल. मी काहीच न बोलता त्याच्या मागून जाऊन त्याला मिठी मारली. तुम्ही आईचा विचार करताय ना? समीरने एक मोठा श्वास घेतला. मी ठीक आहे. त्यांनी जे केलं त्यांचं फळ त्यांना मिळतच आहे. मी त्याला घट्ट धरून म्हणाले, ऐका, मला आईबद्दल खूप तक्रारी आहेत. आजही त्यांच्या भेदभावाचा मला राग येतो. पण मला कधीच असं नको वाटायला की जगाने तुम्हाला नालायक मुलगा म्हणावं. समीरनं आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. मी हसून म्हणाले, शेवटी त्यांनीच तुम्हाला जन्म दिला आहे. त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे आपण त्यांना या अवस्थेत वाऱ्यावर सोडणार नाही. 15 लाख रुपये हे आईच्या संगोपनाचं कर्ज समजून आपण विसरून जाऊ. आपण अजून तरुण आहोत, पुन्हा कमवू. समीर काही बोलायला जाणार तितक्यात तिच्या ओठांवर बोट ठेवलं. आपण त्यांची काळजी घेऊ, पण आपल्या पद्धतीनं. त्यांना रोख पैसे देणार नाही, जेणेकरून ते पुन्हा वीरला दिले जाणार नाहीत. आपण त्यांच्या औषधांची आणि खर्चाची जबाबदारी घेऊ, जेणेकरून तुमच्या मनावरचं ओझं हलकं होईल. प्रेमाची गोष्ट आहे तर ती वेळ ठरवेल. समीरच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू होते. त्याने मला जवळ घेतला आणि म्हणाला, हो, आपण असंच करू. तो माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झाला. त्या क्षणी मला खात्री पटली की मी आयुष्यात जो जोडीदार निवडला आहे तो अगदी योग्य आहे. सासूबाईंना मदत करून मी खरं तर माझ्या पतीच्या मनाला शांती दिली होती. समीरने हळूच माझ्या पोटावर हात ठेवला. मी 2 महिन्याची गर्भधर होते. ही आनंदाची बातमी आम्हाला समीरच्या करिअरच्या भरभराटीच्या काळात मिळाली होती. मी हसून म्हणाले, जर मुलगी झाली आणि आईनं पुन्हा टोमणं मारलं तर? समीरनं माझ्या डोळ्यात बघून ठामपणे सांगितलं, मुलगा असो किंवा मुलगी, ती आपली अपत्य असेल. जगाच्या किंवा आईच्या जुन्या विचारांनी मला फरक पडत नाही. आपलं बाळ सुदृढ असावं आणि आपलं कुटुंब सुखी असावं हेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं ते हसू पाहून मला पुन्हा एकदा जाणवलं की माझं आयुष्य सुरक्षित हातात आहे. आता सगळे वादळ शांत झाले होते. आमच्या छोट्याशा घरात एका नवीन पाहुण्याचं आगमन होणार होतं, जे आपल्या सोबत फक्त आनंद आणि शांतता घेऊन येणार होतं. मित्रांनो, सासू सुनेच्या नात्याचा खरा दुवा पती असतो. आईचा आदर राखणे आणि पत्नीला न्याय देणे यातला समतोल राखला की घरातील कटुता आपोआप संपते. जिथे नात्यात सन्मानापेक्षा स्वार्थ मोठा होतो तिथे दुरावा निर्माण होतो. म्हणून सुखी संसारासाठी रक्ताच्या नात्यासोबतच विचारांची पारदर्शकता असणे हीच गुरुकिल्ली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही सत्यकथा कशी वाटली? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. मित्रांनो, तुम्ही ही कथा कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात हे कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच हृदयस्पर्शी सत्य घटना पाहण्यासाठी ट्रू स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकर भेटूया पुढच्या एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.